किंवा काय, तर सगळ्यांनी आपण जी प्रेरणा घेतलेली आहे की हरिश्चंद्र राजा झाला तेव्हापासून संभाजी महाराजांच्या पर्यंत इतका त्रास कुठल्याही राजाला झालेला नाही, एवढा त्रास आपल्या संभाजी राजांना झालेला आहे। त्यांची इतकी हाल करून मारलं त्यांना, एक दिवस त्यांचे डोळे काढले, त्यांची काकडी काढली, नंतर अगदी बोटं छाटली, तरीसुद्धा हा धर्मवीर फक्त आपलं छत्रपतीचं सिंहासन आपल्या हृदयामध्ये घेऊन जगत होता, फक्त आपल्यासाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी। असा राजा छत्रपतींचा छावा परत कधी होणे नाही। तर आपल्या सगळ्यांना सांगायची काहीच गरज नाही, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपण कसं ज्ञानोबा तुकाराम महाराज यांची कीर्ती जशी आहे तशी छत्रपती शिवरायांची आणि संभाजींची कीर्ती सुद्धा आपल्या हृदयामध्ये आहे। प्रसिद्धीला मित्रांनो काही महत्त्व नाही, प्रसिद्धी ही कलंकित आहे, ही प्रसिद्धी राजकारण्यांची असते किंवा इतर लोकांची असते, पण कीर्ती ही संभाजी महाराजांची कायम राहणारी आहे। अगदी जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आपला हा छावा आपल्या हृदयामध्ये कायम वास करणार आहे। आणि आपलं हिंदुत्व, हिंदू हा शब्द जरी आपण नुसता उच्चारला तरी पहिल्यांदा आपल्याला छत्रपती संभाजीराजेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही। तुमच्या काय भावना आहेत? तुमच्या काय भावना आहेत? नमस्कार। आताच वंदनाताईंनी ज्या संदर्भात दर्शन केलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान कोणत्याही मावळ्यानं व्यर्थ जाऊन गेलं नाही आणि त्यांनी हिंदू धर्मासाठी जो त्याग केला, त्यांचा आदर्श घेऊन हिंदू धर्माच्या रक्षणार्थ आमची युवा पिढी, आमच्या दिवडीचे कार्यकर्ते, तरुण मंडळाचे कार्यकर्ते नक्कीच छत्रपतींच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आदर्श वर्तन, आदर्श आचरण घालून दिलेले नियम पाळण्याचा प्रयत्न करून हिंदूंच्या धर्मरक्षणार्थ इथून पुढे सतर्क असेल असं मी आपल्याला ग्वाही देतो। आणि हे बघा मित्रांनो, आपण आता धर्मवीर संभाजी राजांचं 40 दिवस जे बलिदान त्यांनी म्हणजे बलिदान मास म्हणून पाळतो, तर त्यांची जे हाल झालेले आहेत, पण याहीपेक्षा श्रेष्ठ बलिदान येसू राणींचं आहे। येसू राणींना 30 वर्ष त्या औरंगजेबानं 30 वर्ष कैदेत ठेवलेलं आहे आणि शाहू महाराजांना नंतर सोडलं त्यांनी काही दिवसानंतर 10 वर्षांनी। राणी येसूबाई रामाने फक्त 14 वर्ष वनवास घेतला तरी त्या रामाला आपण एवढं मानतो, सीतेनं फक्त 14 वर्ष आपण आपल्या